अमोल शेडगे, स्ट्राईकला बॅटर आहे मनीष, नॉन स्ट्राईकला गणेश. पंचांचा सिग्नल ग्रीन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणरायाला वंदन करून पहिला चेंडू घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात करतोय अमोल. स्ट्राईकला मनीष आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा सुद्धा झालाय. जय हनुमान मोरसिडे संघाला एक धाव भेटली आणि एका धावेने श्री गणेशा सुद्धा झालाय. दुसरा चेंडू अधिक उचली घेतली. चेंडू गणेश उतेकरच्या अगदी नाकासमोरून चेंडू विसरला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडूवरती श्री गणेशा झाला, एक धाव खर्च केली. दुसरा चेंडू डॉट आलाय. अमोल शेडगे उंच पुरा गोलंदाज पॉइंटला कट केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातो. एक चिकी सिंगल. सकाळचा सत्र आहे. चांगली फिल्डिंग झाली. ती पॉइंटला गली रिझन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगलं कव्हर केलं. चेंडूला गेदर केलं. तदनंतर फेकी झाली आणि एका धावेवरती 2 धावा धावफलकावरती. संत आणि शांत अशी सुरुवात आहे. सकाळचं सत्र गुलाबी थंडी आहे. दोन्ही संघांकडे अनुभव आहे. पुन्हा थर्सलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव. सहजरित्या ही धाव पूर्ण केली जाते. कारण गणेश उतेकरला हेही माहिती आहे की माझ्या संघातील आज 2 खेळाडू अनुपस्थितीमध्ये आहेत आणि मला पूर्ण संघाचं नेतृत्व करायचं आहे. आणि चांगला अनुभव आहे. स्वतःला चांगलं बिल्ड केलंय. स्वतःची बॉडी मेंटेन केली. मोठमोठ्या पटक्यांसाठी त्याला जाणला जातो. फटका ठोकला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे जातो. झेलची संधी होती. झेल झाला नाही. एक धाव पूर्ण झाला. दुसरीचा प्रयत्न केला. 2 धावा इथे पूर्ण केले. तिच्याच्या सप्लायने हरणाच्या वेगाने ह्या 2 धावा गणेश आणि त्याच्या साथीला मनीष याने पूर्ण केल्या. 2 धावाच्या साह्याने गुणफलक 5 बिनबाद 5 धावा धावफलकावरती. अरे वाईटने फटका सजवायचा मनसुदा रचला होता गणेशने, पण शेवटचा चेंडू डॉट आलाय. पहिली पॉवर प्लेची ओव्हर संपलेली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 5. चांगली सुरुवात आहे. 2 धावा पूर्ण आहेत. बघा पहिली ओव्हर जर मित्रांनो आपण पाहिली तर हळूहळू गणेश उतेकर खेळत होते. एक धावाला प्राधान्य दिलं, घाई केली नाही. परंतु आता मात्र गणेश उतेकर यांनी गाडीला सेकंड गिअर टाकलाय आणि आता पळायला सुरुवात केली. फटका सजवलाय. एकच धाव. चांगला अनुभव आहे गणेश उतेकरकडे आणि अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधूनच तो मैदानामध्ये उतरलाय. त्याला माहिती आहे 5वी ओव्हर मी मैदानामध्ये थांबवू शकतो, मी धावा बनवू शकतो. संयमी खेळाडू आहे, परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज विश्वनाथ आहे. चांगला चेंडू विश्वनाथ करायला असतो, परंतु गुणलेखक हा त्याचा आधार असतो. तशाच पद्धतीने मैदानामध्ये गोलंदाजाचा आधार हा क्षेत्ररक्षक असतो. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, फंबलिंग झाला. चेंडू निघून गेला. सीमा रेषा पार. धावा मिळतील ह्या 4. गणेश उतेकरच्या बॅट मधून आलाय आजच्या दिवसातील पहिला खडकवाडी चॅम्पियनचा चौकार. 4 धावा. मनीषच्या बॅटमधून चौकार आला आजच्या दिवसातील पहिला चौकार. या स्पर्धेमध्ये आपण एक चॉईस पॉवर प्ले दिलाय. तो 3ऱ्या ओव्हरला वापरू शकतो. बॅट्समन करणारा खेळाडू वापरू शकतो. ओके सर, वापरू शकता. कारण या स्पर्धेमध्ये हा आपण नियम दिलाय की बॅटिंग करणाऱ्या टीमला पॉवर प्ले वापरण्याचा एक संधी आहे आणि ती संधी आहे 3ऱ्या ओव्हरमध्ये. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती 3रा गोलंदाज कोण असेल? आकाश काशीतकर. समोर एक गणेश उतेकर सारखा ताकदवान खेळाडू आतापर्यंत संयमाने खेळतोय.
त्याची बॅट आतापर्यंत शांत ठेवले तोच गणेश उतेकर. पहिला चेंडू डॉट आलाय आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो जय हनुमान मोरसडे संघाला. मनीष बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाने कैलास पार्टे आलेत. पहिला हादरा तर बसलाय. मनीषला घाई करायची गरज नव्हती. गणेशला माहिती आहे की 5 ओव्हरची मॅचेस आहेत. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये सुद्धा मी धावा बनवू शकतो, धावसंख्येला आकार देऊ शकतो. आता गणेशने एक गडी तर माघारी गेलाय मोरसडे संघाचा. नवीन मैदानामध्ये आलाय कैलास. गोलंदाजी मार्ग होते. आपण आकाशला पाहतोय. आकाश काशीतकर. आकाश काशीतकर पंचांशी चर्चा चालू आहे. कीपर काहीतरी चर्चा करतायत. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये कैलास. खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 दर्जेदार आयोजन आणि उत्तम नियोजन. प्रथम क्रमांक रोख रक्कम 21,000, द्वितीय क्रमांक 15,000 आणि तृतीय क्रमांक 10,000 अशी ही ट्रॉफी. पंडिंग झाला क्षेत्ररक्षक. एकच धाव दुसरीसाठी प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 18 वरती. 18 धावा धावफलकावरती. हॅलो, जाऊया मैदानामध्ये. गणेश उतेकर स्ट्राईकला आपण पाहतोय. चेंडूने बरीच उंची घेतले. लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल हो, काय झेल घेतला असेल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या झेल साठी. ज्या खेळाडूचा कैलास माघारी गेलाय. 2 धक्के बसलेत. विश्वनाथ ने झेल टिपला. धक्का क्रमांक बसला. कैलास माघारी गेलाय. विठ्ठलजी शेडगे साहेब यांचं इथे आगमन. काल एका कार्यक्रमामध्ये सायंकाळी आमची त्यांची भेटी झाली होती. खडकवाडीचे बरेचसे ग्रामस्थ, कारण त्यांच्या गावातील शेडगे परिवारातील ऋतुजा नावाच्या मुलीचा शुभ साखरपुडा समारंभ होता आणि खरोखरच सर्वांशी भेटल्यानंतर बरं वाटलं. काल चर्चाही होत होती तिथे त्या स्पर्धेची की कोण गेलं टॉप 6 मध्ये. हीच चर्चा होती. कशी झाली स्पर्धा, काय होत आहे खडकवाडीमध्ये. तर अरे काही नाही, खडकवाडी गावामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा थरार रंगलाय. समोरचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. 1 धाव पूर्ण होते. एकी शिवाय जास्तीचं काही नाही. आम्ही चॅम्पियन आहोत. चॅम्पियन तुम्हाला जास्तीच्या धावा बनवून देणार नाहीयेत हे दाखवून देते. फिल्डिंग करणारी टीम आहे खडकवाडी चॅम्पियन. धावसंख्येचा विचार केला 19 धावा. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती. गणेशला शांत बसून चालणार नाही. आता हात खोळावे लागतील गणेश उतेकर यांना. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. परंतु इथे 2च धावांवरती समाधान मानावं लागलं ते गणेश उतेकर यांना. मोठ्या फटक्यांमध्ये प्रयत्न करतात गणेश उतेकर, परंतु क्षेत्ररक्षण करणारी टीम जी खडकवाडी आहे ना, त्यांचं मी नक्कीच आजच्या दिवसामध्ये कौतुक करेन. भले यजमान संघ असतील पण तो क्षेत्ररक्षण चांगलं करतायत, तर ते मात्र शंकाच नाही आणि ते आपण सर्व पाहत आहोत. गणेश उतेकरांचे किती प्रयत्न आहेत, चौकार मारतायत, प्रयत्न करतायत, गॅप शोधतायत, परंतु त्यांच्या प्रयत्नांना दाद देत नाहीयेत. आणि झेलची संधी, मोठा धक्का, मोठी विकेट, माघारी चालले गणेश उतेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. 2 धक्के बसले, सॉरी तिसरा धक्का बसलाय मोरसडे संघाला. 21 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी माघारी गेले. 21 धावा धाव फलकावरती. मित्रांनो, झेल घेतलेला खेळाडू, क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि गोलंदाज करणारे तिन्ही गोलंदाज यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कार्यालयामध्ये गोलंदाजी मार्ग होते. गोलंदाज बसलाय चौथा, स्वतः कॅप्टन मार्ग सहभागी व्हायचा आहे. लवकरच ऑप्शन 16 आल्या 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 आल्या
अगदी आकाशाला गवसणी घालणारा लांबही होता दूरही होता, आलाय षटकार. आणि अशा षटकारांची अपेक्षा आहे मोरसोडेकरांना. मी बोललो होता आता काहीतरी प्रकाश पाड, माझा आवाज माझे शब्द प्रकाशने काहीतरी मनावरती घेतले आणि पहिला षटकार आलाय आजच्या दिवसातील प्रकाशच्या बॅट मधून. धावसंख्या 27 वरती. आकाशवरती प्रकाश पडलाय भारी. इथं स्पर्धा आहे खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी. समोरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात आहेत, पार्थ आहेत, झेल सोडलाय. अरे तुम्ही झेल सोडलाय, कोणाचा सोडलाय? प्रकाशचा सोडलाय झेल. ज्याने आल्या आल्या अगदी लांब लांब वरचा षटकारी ठोकला होता तोच प्रकाश. 2 धावा पवार साहेब ऍड करा. धावसंख्या होऊन गेली 29. आकार देण्याचं काम 29 झाले म्हणजे अजून एक 10 धावा जरी झाल्या तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या सकाळच्या सत्रामध्ये होईल अशी आपण अपेक्षा करूया मोरसडे संघाकडून. चांगला चेंडू, डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडू आलाय. अमोल शेडगे चांगलं कामकाज त्यांचं आपण पाहतोय. चौथा ओव्हर घेऊन साठी त्याला प्राचारण केलं. पहिल्या चेंडूवरती 0, दुसऱ्या चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडू षटकार, नंतर 2 आणि आता 0. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग वरती अमोल. स्ट्राईकला आहे प्रकाश. आकाश शेडगेचा शेवटचा चेंडू डॉट आला. धावसंख्येचा जर विचार केला मित्रांनो तर धावफलकावरती धावा आहेत त्या 29. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 5, दुसऱ्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 12, तिसऱ्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 4 आणि चौथा गोलंदाजाने धावा खर्च केल्या 8. असा धावफलकाचा आपण क्रम पाहिला. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल? आकाश काशीतकर, ज्याने 4च धावा खर्च केला होता. तिसऱ्या गोलंदाजीसाठी आला होता, त्यालाच प्राचारण केलं आकाश काशीतकरला. समोर आहे बॅटर रोहित. स्ट्राईकला प्रकाश आहे, रोहित आहे समोर. रोहित आणि प्रकाशला कमीत कमी या ओव्हरमध्ये 10-15 धावा जर बनवल्या तर एक सन्मानपूर्वक धावसंख्याकडे वाटचाल करेल मोरसड संघ. 29 वरती जाऊन पोहोचलाय. पहिला चेंडू डॉट आला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 10 धावा बनवायचे आहेत मोरसडेकर, याचं लक्ष असू द्या. तर एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल करू शकतात तुम्ही, कारण समोर संघ आहे खडकवाडी चॅम्पियन, यजमान संघ आहे, एक ताकदवान संघ आहे, समोर सुद्धा ताकदवान. 2 बलाढ्य संघांमध्ये पहिली मॅच. क्रिकेटची मेजवानीच आहे आपल्यासाठी आजच्या दिवसामध्ये. आणि बॅट ऑन साइडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूचा बादला करून त्याला अगदी उलकावणी देत निघून गेला. सीमा रेषा पार. मिळतो हा चौकार. आकाश काशीतकरचा पहिला चेंडू डॉट आला, परंतु त्याच्यावरती दुसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवलाय तो बॅटर आहे रोहित. धावसंख्या वेगाने पुढे चालले. 33 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजून एक 7. खरोखरच गोलंदाज्या करणाऱ्या टीमचं खडकवाडीकर, मी कुणाचं नाव तुमचं घेत नाही, मी एक लक्ष वेधतोय तुमचं की आतापर्यंत 5वा गोलंदाज हा गोलंदाजी करतोय. एकाही गोलंदाजाने ना वाईट टाकला ना नो टाकला, म्हणजे अवांतर धाव दिली नाही. हे वैशिष्ट्य राहिलंय. पंचांनाही 2 हात करायची वेळ जाणून दिली नाही. डॉट चेंडू आला 2. बघा चौकारानंतर कमबॅक करतो गोलंदाज आकाश काशीतकर. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग होते. गोलंदाज सज्ज झाला. मोठा फटका येणार. डॉट चेंडू येणार. स्वतःच्या पोलोत्रामध्ये पायाने चेंडू अडवला. 1च धाव खर्च केली. 6 धावा खर्च केला शेवटचा गोलंदाज.
आदरणीय जनार्दन दादा वाडकर मॅनेजर साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय तुमच्या ऑफिसमध्ये. आमच्या शशिकांत दादांच्या ऑफिसमध्ये मॅनेजरचं काम पाहत आहात आणि आज त्यांचं इथं आगमन झालं. आज सुट्टीचा दिवस, हे काल कामावरती सुद्धा नव्हते, म्हणजे तुम्ही यांना सुट्टी दिली होता. थँक्यू. काल आमचा त्यांना चांगला हातभार लाभला. धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकावरती धावा झालेत त्या 35, जिंकण्यासाठी बनवायचे त्या 36 धावा खडकवाडी चॅम्पियन संघाला. चला टॉस साठी या जय हनुमान चिखली चॅम्पियन आणि जय भवानी स्पोर्ट क्लब वडघर पांगुलवाडी. नेक्स्ट मॅच साठी आपल्यासाठी आवाज ऐकला जाईल अक्षय पवार यांचा. धन्यवाद. चला आपण टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया. फार छान या संपूर्ण स्पर्धेच्या कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडत असताना आपले गणेशजी केसरकर सर जे ज्येष्ठ आहेत, आज या स्पर्धेसोबत मराठी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व आम्हाला अनुभवायला मिळतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण जरूर चर्चा करू. कांगोरी क्रिकेट क्लब कामथे विभाग अंतर्गत संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. मॅचकडे आपण वळण घेणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच मध्ये आपण या टॉससाठी अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आजचा जो पहिला सामना आहे तो म्हणजे जय हनुमान मोडसडे विरुद्ध यजमान संघ खडकवाडी चॅम्पियन. या दोन संघामध्ये लाभलेले किल्ले प्रतापगडाच्या पूर्वेस मुजरा करणाऱ्या सावित्री ढवली कामती नदीच्या अगदी त्रिवेणी संगमाच्या हाकेच्या अंतरावर वसलेला तालुका म्हणजेच पोलादपूर तालुका. आणि या पोलादपूर तालुक्यामध्ये आज कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग अंतर्गत खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 एक सुसज्ज असं ग्राउंड या सरसोले नवी मुंबईच्या मैदानावरती या आयोजकांनी आयोजित केलेलं आहे. यांची मेहनत 2 दिवसाचा हा कार्यक्रम आणि ही या लीग पद्धतीचा हा फॉर्मॅट आपल्याला बघायला भेटतो त्या या स्पर्धेमध्ये. तर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे लगातारचे 2 चेंडू दोन्ही चौकारनी धाव संख्या वधारते, धाव संख्या वाढते ती 8 बिनबाद 8. 36 धावाचा पाठलाग करताना पहिला चेंडू आला तो निर्धाव. त्यानंतर मात्र कमबॅक करणारे 2 चौकार बघायला भेटले ते म्हणजे राहुल यांच्या बॅट मधून. आणि 2 चौकारने आपल्या संघाला कुठेतरी विजयाकडे नेण्याचा जो मनसुबा आहे तो सलामीसाठी पाठवलेले हे 2 फलंदाज कप्तानने विश्वास दाखवला आणि तो विश्वास यशस्वी पार पाडत असताना दाखवून देत आहे तो म्हणजे प्रदीप आणि राहुल. राहुल याला पुढचा चेंडू आणि एका धाव लेग पंच आमच्याकडे लेग बायचा इशारा करतात. लेग बायने धाव संख्येत वाढ, धाव संख्या वधारते, धाव संख्या वाढते ती म्हणजे बिनबाद 9. वेल प्रत्येकाची चांगली वेल येते, त्या वेलेसाठी चांगले प्रयत्न करत राहायचे. कधी कचायचं नाही, मागे बघायचं नाही, पुढे बघून लढत राहायचं, हारायचं नाही. भावा देव परीक्षा बघत असतो आणि देवाच्या परीक्षेत पास होणं इतकं सोपं नाही, खूप जास्त स्ट्रगल आहे आणि त्या स्ट्रगलवर मात करून पुढे जायचं. नक्कीच दिवस तुझा पण येईल, लक्षात ठेव. आणि हा टुर्नामेंटचा जी गोलंदाजी करतोय तो प्रकाश याच्या चेंडूवरती ज्यांनी आता चौकार मारला तो म्हणजे प्रदीप. काय फलंदाजी बघायला भेटते ती म्हणजे खडकवाडी चॅम्पियन्स या संघाकडून जे सलामीसाठी उतरलेले 2 फलंदाज, एकीकडे राहुल तर दुसरीकडे प्रदीप. राहुल यांनी वैयक्तिक 3 चेंडू खेळले आणि 3 चेंडूवरती 8 धावा कुठल्या, तोच त्याचा साथ देतोय तो म्हणजे प्रदीप दुसरा पॉवर प्लेला सुरुवात होते, जो एक पॉवर प्ले मॅन्डेटरी असेल आणि दुसरा पॉवर प्ले हा बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि हा दुसऱ्या ओव्हरमध्येच घेतलाय तो म्हणजे खडकवाडी चॅम्पियन्स या संघाने. यजमान संघ उपस्थित सर्व क्रिकेट रसिक प्रेमींचे मान्यवरांचे मी करेल मनापासून हार्दिक स्वागत. कांगोरीगड क्रिकेट क्लब
कामठी विभाग अंतर्गत ही स्पर्धा एक खडकवाडी चॅम्पियन्स पोलादपूर तालुक्यात उदयास आलेला कांगोरीगड क्रिकेट क्लब कामठी विभाग आणि या विभागामधून ही एक सुसज्ज अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसाचा विचार केला तर जितेशने आम्हाला प्रभावित केलं. जितेशने वैयक्तिक 48 धावा कुठल्या गेल्या. हा येतोय प्रदीप राहुलच्या बॅटमधून चौकारनी धाव संख्या वधारते. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 17. काय फलंदाजी बघायला भेटते मैदानामध्ये राहुल आणि प्रदीप यांच्यात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं शतक टाकतोय तो विनय आणि विनयच्या पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलं ते म्हणजे चौकाराने राहुलने. लेफ्ट आर्म पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या मार्गाने गोलंदाजी करत असताना विजय आणि लगातारचे 2 चेंडू राहुलच्या बॅट मधून बघायला भेटतात. वाईट प्लस चौकार अशा टोटल 5 धावा ऍड होतील आणि धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 22. बिनबाद 22. मात्र विजय आला. आता मात्र विजयच्या काहीतरी विजयाला वेगळं करावं लागेल. जर आपल्या संघाला विजयाकडे न्यायचा असेल तर पहिले 2 चेंडू टाकले. दोन्ही चेंडूवरती चौकार लगावले ते म्हणजे राहुल याने. डावखुरा फलंदाज राहुल. उंची लहान कीर्तिमान असा हा फलंदाज खडकवाडी चॅम्पियन्स या संघाकडून बघायला भेटतोय तो म्हणजे राहुल. धाव संख्या पोहोचले ती म्हणजे बिनबाद 22. 36चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा कुठल्या त्या म्हणजे 13. नंतर आला विजय. विजयने लगातार विजयचे 2 चेंडू चौकार आले. त्यानंतर वाईट प्लस 4 रन आले. त्यानंतर धाव संख्या झाली ती म्हणजे बिनबाद 22. 24 बिनबाद 24 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू विजय यांचा. बघूया राहुल काय करतो आपल्या संघासाठी. थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये तटवलेला चेंडू जिथे कोणताही क्षेत्ररक्षक आहे. हा हँडसम पॉवरफुल हिट येतोय. षटकारनी धाव संख्या वधारते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे बिनबाद 30. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला तो म्हणजे खडकवाडी चॅम्पियन्स या संघाने आणि प्रथम फलंदाजी करायला पाठवला मोडसडे या संघाला. ओके चौकारनी धाव संख्या वाढते. धाव संख्या पोहोचते ती 28. जिंकण्यासाठी 8 धावाची आवश्यकता. काय फलंदाजी करतोय राहुल. सलामीसाठी उतरलेला फलंदाज. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि बॅक टू बॅक चौकार बघायला भेटलाय तो राहुलच्या बॅट मधून. धावा पोहोचल्या त्या म्हणजे 32. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. चेंडू झाले ते म्हणजे दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू. आपल्यातून बॅटिंग बघायला भेटते ती म्हणजे राहुलची. आता मात्र जिंकण्यासाठी 4 रनाची आवश्यकता. एक रनाच्या साहाय्याने धाव संख्या वधारते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 33. बिनबाद 33. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 4 संघ सुपर 6 मध्ये गेलेत. पहिला संघ होता तो आडावले. त्यानंतर दुसरा संघ होता तो कामते. नंतर तिसरा संघ आई गावदेवी वडगर आणि चौथा संघ आई गावदेवी बोरगाव. असे 4 संघ सुपर 6 मध्ये
गेलेले आजच्या दिवसामध्ये आजचा हा सामना खडकवाडी चॅम्पियन्स विरुद्ध मोडसडे, दोन बलाढ्य संघ मैदानामध्ये उतरत असताना मोडसडे आणि धावा कुठल्या त्या म्हणजे 30 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 35 जिंकण्यासाठी 36 रनाची आवश्यकता होती. वाईटने धाव संख्येत वाढ, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 33. खडकवाडी चॅम्पियन्सनी जेव्हा गोलंदाजी केली 5 शतक टाकले आणि 5 शतकामध्ये एकही वाईट चेंडू बघायला भेटला नाही. चांगली सुरेख अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला भेटली. म्हणूनच धावसंख्येवरती मोडसडे या संघाला कमी धावसंख्येवरती रोखलं ते म्हणजे खडकवाडी चॅम्पियन्स संघाने. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सतीश यांचा पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जिथे कोणताही प्लेअर नाही आणि हा आहे तो विजयी चौकार. राहुलच्या बॅट मधून अफलातून बॅटिंग बघायला भेटली ती म्हणजे राहुल आणि प्रदीप यांची आणि विजय झालाय तो म्हणजे संघ खडकवाडी चॅम्पियन्स हा संघ. या पुढील होणारा सामना दोन्ही संघाला विनंती असेल की सामन्यावर नंतर काढू सर. हॅलो, आपण पाहिलं खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी आणि आजच्या दिवसातील पहिला संघ विजयी ठरला तो खडकवाडी चॅम्पियन संघ.